पावसाळा सुरू झालेला आहे आणि गरमागरम जेव्हा तुम्ही अशा प्रकारे हा बटाटा भजी जेव्हा तयार करणार ना, सर्वांना खूप आवडणार आहे. एकदम युनिक स्टाईल मध्ये आणि खाण्यामध्ये टेस्टी अशी ही भजीची रेसिपी, मॉन्सून स्पेशल. तर नक्की ट्राय करा. तर चला बनवूया ही रेसिपी. तर इथे मी बटाटे घेतलेले होते 5 मध्यम साईजचे, ज्याला मी अशा प्रकारे हे बघा ग्रेट करून घेतलेलं आहे आणि पाणी छन्नीमध्ये ठेवलेलं होतं, म्हणजे पाणी पूर्णपणे काढून मी घेतलेलं आहे. आता आपल्याला एका बोल मध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहे हे बटाटे, म्हणजे आपण ग्रेट करून घेतलेले आहेत. त्याबरोबर इथे टाकूया आपण 1 कांदा, 3 हिरवी मिरची, थोडेसे कढीपत्ता, याच्याने खूप चांगला टेस्ट येतो. 2 ते 3 कढीपत्त्याला बारीक चिरून घेतलेला आहे. त्याबरोबर कोथिंबीर चिरलेली टाकूया. हाफ टीस्पून टाकूया जिरे पावडर, अख्खे जिरे हाफ टीस्पून टाकूया. यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अजवाईन यानी ओवा, आणि 1 टीस्पून टाकूया धणे क्रश केलेले. 1 टीस्पून टाकूया रेड चिली फ्लेक्स. मीठ टाकूया चवीनुसार आणि हळद टाकूया 1/4 टीस्पून. त्याबरोबर टाकूया यामध्ये आपण चण्याचं पीठ. तर पहिले आपण 2 चमचे टाकूया. त्यानंतर आपण यामध्ये मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये चण्याचं पीठ अजून वापरणार आहोत. तर पहिले एकदा मिक्स करून घेऊया, कारण आपल्याला इथे पाण्याचा वापर बिलकुल नाही करायचा आहे. बटाट्यामधनं जे पाणी सुटेल ना, कांद्यामधून जे पाणी सुटेल त्याच आपल्याला मिक्स करायचं आहे चांगल्या प्रकारे. तर चांगल्या प्रकारे हाताने तुम्ही मिक्स करा, म्हणजे पूर्ण मसाले आणि चांगल्या प्रकारे इथे मिक्स सुद्धा ते होईल. हे बघा अशा प्रकारे पूर्ण हे मिक्स करून घेतलं. आता परत आपल्याला चण्याचं पीठ टाकायचं आहे 2 चमचे, म्हणजे एकदम बरोबर आपला हा बॅटर जो आहे तो रेडी होईल. तर 2 चमचे मी टाकून घेतलेला आहे. परत मिक्स करून घेऊया, कारण इथे बटाटा आहे, कांदा आहे, त्यामधनं पाणी सुटते, म्हणून आपल्याला इथे तेल जे आहे आपल्याला पहिलेच गरम करायला ठेवायचं आहे, कारण यामधनं पाणी जे आहे ते सुटायला लागेल. हे बघा मिक्स केल्यानंतर एकदम परफेक्ट असा आपला हा बेटर रेडी झालेला आहे. पहिलेच मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि त्यानंतर आपण गरमागरम भजी आता यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. तर ही बटाट्याची भजी खूप टेस्टी लागते. तर नक्की ट्राय करा तुम्ही. पावसाळ्यामध्ये गरमागरम भजी चहा बरोबर घ्या, सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये, वीकेंड्स मध्ये आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत एन्जॉय करा ही रेसिपी. आणि गरमागरम हे बघा मध्यम आचेवरती इथे मी फ्राय करणार आहेत, म्हणजे आतमधून सुद्धा शिजेल आणि कच्चे बिलकुल राहणार नाही. आणि सर्वांना वाटेल ही कांद्याची भजी आहे, पण ही आहे एकदम टेस्टी टेस्टी युनिक अशी बटाट्याची भजी. तर नक्की ट्राय करा. तुम्हा सर्वांना खूप आवडेल अशी ही भजीची रेसिपी. छोट्यांना आणि मोठ्यांना वीकेंड स्पेशल हे भजीची रेसिपी नक्की ट्राय करा. आणि हे बघा मस्त असा गोल्डनचा कलर आलेला आहे. मध्यम आचेवरती मी फ्राय करत आहे. तर काढून घेऊया आता इथे. बाकीचे सुद्धा सारे भजी आपण अशाच प्रकारे फ्राय करून घेऊयात. तर ही गरमागरम भजी जी आहे ती आपली झालेली आहे फ्राय. तर नक्की ट्राय करा. आणि बाकीचे सारे सुद्धा भजी आपण अशाच प्रकारे जे आहेत ते फ्राय करून घेतलेले आहेत. आणि टेस्टी टेस्टी अशी ही रेसिपी तुम्ही सुद्धा बनवा. आणि गरमागरम हे सेकंड बॅच सुद्धा हे बघा मी काढून घेणार आहे गोल्डनचा कलर येईपर्यंत. तर नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली फीडबॅक जरूर द्या. रेसिपी आवडली असेल तर शेअर करा आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत. आणि गरमागरम ही भजी एन्जॉय करा सॉस बरोबर किंवा हिरवी चटणी बरोबर. परत भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर. तिथपर्यंत अपना ख्याल रखिएगा. थँक्स फॉर वॉचिंग. हॅव अ गुड डे.